मी एवढंच सांगतो की एक सिनियर ॲक्टर आहे, त्यांनी एका नवोदित लेखकाला एक नाटक लिहिण्यासाठी बोलवलं आहे आणि त्याबद्दलचा एक नाटकाच्या सुरुवातीच्या प्रवेशातला एक सीन आम्ही खूप महत्त्वाचा निवडला आहे. मला सांग, तुला काय माहिती आहे माझ्याबद्दल? तसं काही विशेष माहीत नाही. म्हणजे तुमचा विक्षिप्त लहरी स्वभाव, आय एम सॉरी, तुमचं वादग्रस्त पर्सनल लाईफ आणि तुम्ही दोन अत्यंत सुंदर देखण्या स्त्रियांशी केलेला संसार. दोन नाही, चार लग्न केली मी. 4? नट आहे ना मी. जरा चांगली बाई दिसली की विचार सुरू होतो, ही आपल्या जाळ्यात कधी येते. बर्वे साहेब, मला तसं नव्हतं म्हणायचं. मस्करी केली तुम्ही. बस बस बस. आणखीन काय माहिती आहे माझ्याबद्दल? तुमची पहिली बायको नंदिनी वाबगावकर येस येस गोव्यातल्या एका इंडस्ट्रियलिस्टची मुलगी रे. येस, गोवा. तुला सांगतो, फेणीसारखी नशिली रे. आम्ही एकदा असेच पन्हाळाला फिरायला गेलो होतो. डोंगरावर फिरत होतो, कड्यावर उभं होतो, तर साडीमध्ये हवा शिरली तिच्या. हा, उडून गेली रे. मी जीवाच्या आकांताने ओरडत होतो, पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं. त्या दुःखातून सावरतानाच मला ही सानिका भेटली. सानिका म्हणजे तुमची दुसरी बायको रे? आर्किटेक्ट होत्या त्या. तिच्याबरोबरच हे संसार अल्पायुषीच ठरला. का? मी तिला 1000 वेळा सांगितलं, झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेणं हा उपाय नाही बरं का सानिका. शेवटी व्हायचं तेच झालं. एका रात्री झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली घशात घातली हा, तिने. जी झोपली ती आयुष्यातूनच उठली. आय एम सॉरी बर्वे साहेब, मी तुम्हाला परत हे सगळं आठवायला लावतो. नाही रे, तुला हे सगळं कळायला हवं रे बाळा. तुला हे सगळं कळायला हवं. तू माझ्या आत्ताच्या चौथ्या बायकोच्या खुनासाठी काहीतरी आयडिया शोधून काढशील ना. काय? कळेल, हळूहळू कळेल, तुला सगळं कळेल. मग मी तिसरं लग्न केलं. हुशार हट्टी मृणाल देसाईशी. काही महिन्यांपूर्वीच आमचं सेपरेशन झालं. म्हणजे त्यांनी डिवोर्स दिला तुम्हाला? चलताय यार. काय आहे, मी फार दिवस एका बाईशी एकनिष्ठ नाही राहू शकत. माझा वीक पॉइंट आहे तो. पण सर, मला त्यांचं स्टेटमेंट वाचल्याचं आठवत आहे की मी कुठल्याही परिस्थितीत विक्रम बर्वेला डिवोर्स देणार नाही म्हणून. जाऊ दे रे, ते जाऊ दे. तू आत्ताच्या माझ्या बायकोची सगळी माहिती काढ. या जागेची माहिती घे, शेजाऱ्या पाजाऱ्यांची माहिती घे. कशासाठी? नाटकासाठी. काय आहे, खरी कॅरेक्टर्स आणि काल्पनिक कथा याचा मेळ घालून तुला एक सस्पेन्स नाटक लिहायचं आहे. बर्वे साहेब, खूप कन्फ्युजन आहे. अरे, लोकांना कन्फ्यूज करायचं आपल्याला. तू कसला कन्फ्यूज होतोयस? हे बघ, मला एक तुझ्याकडनं फुल प्रूफ मर्डर प्लॅन लिहून हवा आहे. थोडक्यात माझ्या बायकोच्या हत्येचा कट. काय? मर्डर ऑफ माय वाईफ. ओके, म्हणजे तुम्हाला तुमच्या बायकोच्या खुनाच्या कटावर आधारित नाटक लिहून हवंय. नाटक. तुला काय वाटलं? नाटक. थँक्यू. क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गिरीशोक सर आणि सौरभ यांच्यासाठी. तर सर, हा एकमेव जगातला कार्यक्रम आहे जिथे जगभरातले रसिक प्रेक्षक येतात आणि थेट तुमच्याशी संवाद साधतात. हे तुम्ही बघितलेलं आहे. कोणाला काही प्रश्न आहेत का? दर्जेदार प्रश्न माझ्याकडे. दर्जेदार प्रश्न आहे. हा, विचारा. काय? याला विचारायचं मला. या आपला या वा वा, चांगला प्रश्न आहे. वाणी हे प्रश्न नाही मध्येच बोलू नका तुम्ही. याला विचारत आता रे बाबा, याचं नाव आहे. काय मी सांगू का? नाही नाही नाही, तो सांगा. म्हणजे तू एकटा कार्यक्रम बघतो काय? हा ऑडियन्सचा आपण आहे हा. म्हणजे आम्हाला ओळखता येत नाही काय? बरोबर आहे सर, तुमचं ओळखता येत नाही आम्हाला. बरोबर आहे. आमचं ऑडियन्स म्हणून प्रेम आहे तुमच्यावर. अरे यार बोललो मी आता. शौरून नाही रे, शौरून. शामरुख. शामरुख आहे. नमस्ते का करू? शामरुख आहे तो. शामरुख आहे तो. आम्हाला अकल आहे तो. शौरून आहे. शामरुख आहे. इमो आहे इमो. अरे, इमो एका अंड्यामध्ये 12 लोक ऑमलेट खाऊ शकतात. मग
अरे थांब यार रे असे ऑडियन्स परत येता का म्हणे अजिबात नाही अरे थांबा मध्ये मध्ये बोलू नका यार तुम्ही यार आम्ही प्रेम आहे यार आमचं त्याच्यावर यार मला जॉनी लिव्हरला प्रश्न विचारायचा आहे एवढा वेळ नाव आठवून काय घेतलं तुम्ही हा जॉनी लिव्हर नाही येते काहीतरी उगत म्हणायचं नाही सौरभ गोखले ते सौरभ गोखले जॉनी लिव्हर नाही यार मग तुम्ही फसवणूक करता लोकांची ऑडियन्सची फसवणूक आहे काय केली फसवणूक तुम्ही म्हणता कॉमेडी प्रोग्राम आहे आणि तुम्ही जॉनी लिव्हरला बोलत नाही सौरभला बोलत आहे याला काय अर्थ आहे का आ, ए? तू कस काय आलीस हा? अरे माझ्या माग आली काय पिंट्याजवळ कोण बसणार आहे मग ए काय पिंटे आमचा पोरगा अभ्यासाला कोण बसणार आहे त्याच्या जवळ कोण आहे म्हणजे अरे नवरा आहे मी तुझा पतिराज हे म्हणजे तू पिली का मी पिलो मग शपथ नाही झाला एक मिनिट ए ट्रिंग ट्रिंग वाजते का बघ आजूबाजूला काही नाही घरी आहे का घरीच मी आलो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आय लव्ह यू सौरभ खोकले काय सौरभ खोकले सौरभ त्यानं मला सांगायचं काय जरा. सांगायचंय काहीतरी बरं. हा लहानपणापासूनच मी त्यांना बघते टीव्ही वरती आणि मग खूप आवडतात तेव्हा रोमॅन्टिक हिरोचं काम करतात तेव्हा तू घरी बसल्या बसल्या मी त्यांना बघून एकदम फार मला आवडतं ते मला स्वप्नात पण येतात कधी कधी आणि एकदा मी त्यांना मेसेज केला होता पटकन मोबाईलवर हो हा त्यांचा रिप्लाय पण आला होता काय तुमचा बॅलन्स लो आहे तर मला त्याने सांगायचं की मला ते खूप आवडतात मला त्यांच्यावर खूप प्रेम आहे वा. आणि एकदा तरी त्यांनी माझा विचार करावा बर. म्हणजे असं सौरभ गोखलेंनी गिरीश शोकांना निरोप द्यावा तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहनी यांना जोरदार टाळ्या. हे नाटक माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं नाटक आहे कारण एक ते माझे 51वं नाटक आहे. क्या बात है क्या बात है. हे नाटक रहस्यप्रधान आहे आणि तुमच्या लक्षात येईल की हे नाटक धक्का देणारं नाटक आहे आणि हे नाटक एक वेगळा ट्रेंड सेट करेल असं मला वाटलं. त्यामुळे रसिकांनी याचा आनंद घ्यावा. यातला कल्प्रिट कोण आहे हे जर लोकांनी ओळखलं तर खरोखर आश्चर्य वाटेल कारण ते ओळखणं शक्य नाही. वा 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 वा. हवा येऊन द्या त्याला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.